की महायुती जळगाव झालेली आहे। त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जाणार। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार। जळगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून केलेला विकास आणि काही राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जनता पार्टीला 46 जागा आहे, शिवसेनेला 23 जागा आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी तिला 6 जागा आहे। आता काही जागा सेनेला सुटल्या, त्याच्यामुळे जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते की ही निवडणूक आमची, आम्हाला न्याय मिळेल, तिकीट मिळेल। त्याच्यामुळे त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत। त्यांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि भविष्यात त्यांना अजून काही जिथे काही देण्यासारखं असेल, संघटनेमध्ये, महापालिकेमध्ये, कोऑप्स असेल, असा देण्याचा प्रयत्न करू। पण त्यांचा रोष बरोबर आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। शेवट आम्ही त्यांच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचा विचार नसतो। कोणते सर्व पक्ष असेल, श्रेष्ठ असेल, प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पण मागणाऱ्याचे म्हणजे आता 75 जागांपैकी आम्हाला 46 जागा मिळाल्या। 46 जागेपैकी आमच्याकडचे 498 फॉर्म होते, इच्छुक उमेदवार 498 भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार होते। आता 498 पैकी 46 लोकांनाच उमेदवारी आम्हाला द्यायची, त्याच्यामुळे साहजिक जे नाराजी होणार आहे। पण त्याबद्दल आम्ही सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। भविष्यात त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार, त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार। पण त्यांच्या भावना साहजिकच आहे, वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि आम्ही नक्कीच आमचे नेते आम्ही त्यांना समजवण्याचा भविष्यात प्रयत्न करणार। कार्यकर्ता 50 वर्षाचा असो, 5 वर्ष काम करणारा असो, त्याची नाराजी आमच्यावरती नाराजी रास्त त्याच्या भावना आहे। त्याच्यामुळे असेल पण समीकरण असतात, काही वेळेला जे समीकरण असतात तिथले ते बसून नेते जे ठरवतात, मला वाटतं श्रेष्ठ ठरवतात, त्याला शेवट सर्व मिळून कोर कमिटीच्या माध्यमातून आणि मी शहराचा आमदार म्हणून जसं कोणत्या विकासाचं श्रेय घेईल तसं नाराजीचं पण श्रेय घेईल। त्याच्यामुळे असं मी म्हणणार नाही की बा आम्ही नाराजीने आमच्या काही चुका झाल्या नसतील, ते आम्ही 100% मान्य करतो की त्यांचा रोष आमच्यावरती राहणं काही चुकीचं नाही आहे। पण भविष्यात आमची त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। आपले आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील, यांच्याच कुटुंबामध्ये जे आहे त्यांच्या मुलांना, सुनांना, बायकोला उमेदवारी देण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये, असे पण व्हायरल मेसेज की बघा मी काय म्हणतो, तो जर काम करणारे व्यक्ती असतील तर ते आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी सांगितलं, नामदार गिरीश भाऊंनी सांगितलं की काम करणारे असतील तर त्याला न्याय दिला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आणि काही टीका टिप्पणी होत असेल तर मला वाटतं शेवट ज्या झाडाला फळं असतात त्याला लोक दगडही मारतात, साहजिकच आहे, तो निसर्गाचा नियम आहे।